विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल. तर त्याच्या मागची गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. एकदा एक कोळी विठ्ठलाला भेटायला गेला, पण त्याच्याकडे विठ्ठलाला भेट देण्यासाठी काहीच नव्हतं. म्हणून त्याच्या डोक्यात विचार आला, जर आपण हे मासे विठ्ठलाला भेट दिली तर. आणि त्यांनी 2 पकडलेले मासे घेऊन तो पंढरपुरात गेला. पंढरपुरात गेल्यावरती ते मासे बघितल्यानंतर तिकडच्या लोकांनी त्याला अडवलं, त्याला रस्त्यात थांबवलं. ते त्याला पुढे जाऊन देत नव्हते. ते त्याला म्हणले, तू काय करतोयस? तो म्हणला, हे मासे मी देवासाठी आणले. ते म्हणे, अरे हा देव आहे, तू त्याला मासे देऊन त्यांचा अपमान करू नको. आणि ते त्याला जाऊन देत नव्हते. शेवटी तो कोळी हट्टाला पेटला होता, कारण त्याला विठ्ठलाला भेटायचंच होतं. आणि विठ्ठलालाही त्याच्या भेटीची ओढ लागली. शेवटी तो देवच, त्याच्यापासून काही लपत नाही. विठ्ठलाने त्याची भेट पण स्वीकारली आणि भक्तांना खूप छान संदेश दिला. विठ्ठल म्हणाले, की कोणी माझ्याकडे येतंय तो कुठून आलाय, काय घेऊन आलाय हे महत्वाचं नाही. तो कोणत्या भक्तिभावाने, निरागसपणे मला भेट घेऊन आलाय हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. आणि या पृथ्वी तलावरील जितके जन, जीव, मनुष्य, प्राणी आहेत, हे सगळे माझे आहेत. या सगळ्यांचे जीवन एकमेकांवरती निर्धारित आहे. असा समानतेचा संदेश देवाने दिला. आणि फायनली एक गोष्ट सांगायची झाली तर विठ्ठलाच्या कानात मासे नसून माशांच्या आकाराचे कुंडल आहे, जे समानतेचा आपल्याला संदेश देतात. अशी ही गोष्ट आपल्या अध्यात्मात आहे.